आता आपण कलम 15 पाहूयात। कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई। कलम 15 मधील पहिल्या तरतुदीनुसार केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही एका कारणावरून शासनाला नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही। या तरतुदींमधील भेदभाव आणि केवळ हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत। भेदभाव या शब्दाचा अर्थ आक्षेपार्ह ठरेल असा फरक करणे किंवा इतरांपेक्षा विषमतेची वागणूक दिली जाणे असा होतो। दुसरीकडे केवळ या शब्दाचा इतर कारणांवरून भेदभाव करण्याला प्रतिबंध नाही असा अर्थ अभिप्रेत आहे। कलम 15 मधील दुसऱ्या तरतुदीनुसार केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणताही नागरिक पुढील बाबतीत कोणतीही असमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा अट यांच्या अधीन असणार नाही। 1. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे यामध्ये प्रवेश करणे किंवा 2. पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल होत असणाऱ्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या वापराकरता नेमून दिलेल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराची ठिकाणे यांचा वापर करणे। ही तरतूद राज्य आणि खासगी व्यक्तींकडून होणारा भेदभाव प्रतिबंधित करते, तर पहिली तरतूद केवळ राज्याकडून होणाऱ्या भेदभावाला प्रतिबंध करते। भेदभाव न करण्याच्या या सर्वसाधारण नियमाला 4 अपवाद आहेत। पहिला अपवाद, शासनाला महिला आणि लहान मुलांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्याची परवानगी आहे। उदाहरणार्थ, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद किंवा मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद करणे। दुसरा अपवाद, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातींच्या नागरिकांच्या प्रगतीसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्याची शासनाला परवानगी आहे। सन 1951च्या पहिल्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे ही तरतूद समाविष्ट करण्यात आली। उदाहरणार्थ, सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये जागांचे आरक्षण किंवा शुल्क सवलती देणे। तिसरा अपवाद आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रगतीसाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता अनुदानित आणि विना अनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याबाबत विशेष तरतूद करण्याचा शासनाला अधिकार आहे। चौथा अपवाद आहे, राज्याला कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील प्रगतीसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्याचा अधिकार। या व्यतिरिक्त अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता अनुदानित किंवा विना अनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी अशा घटकांसाठी 10% जागांचे आरक्षण देण्याची तरतूद करण्याची शासनाला परवानगी आहे। हे 10% आरक्षण विद्यमान आरक्षणाबरोबर दिले जाईल। याबाबत कौटुंबिक उत्पन्न आणि आर्थिक गैरसोयीच्या इतर निर्देशांकांसंबंधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वेळोवेळी शासनाकडून सूचित केले जाईल। कलम 15 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध तरतुदी आपण सारांश रूपाने पाहूयात। कलम 15 1. राज्य कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही आधारावर भेदभाव करणार नाही। कलम 15 2. कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव खालील गोष्टींच्या आधारे कोणतेही अपंगत्व, दायित्व, निर्बंध किंवा अट घालण्यात येणार नाही। 1. दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल्स आणि सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रवेश किंवा 2. भिंती, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक रिसॉर्टची ठिकाणे पूर्णपणे किंवा अंशतः राज्याच्या निधीतून किंवा सर्वसामान्य जनतेच्या वापरासाठी समर्पित करण्याचा वापर। कलम 15 3. महिला व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही। कलम 15 4. कोणत्याही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती जमातींसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही। ही तरतूद 1951च्या पहिल्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली। कलम 15 5. कोणत्याही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती व जमातींना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्याबाबत
कोणतीही विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही। यात अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता राज्याच्या अनुदानित किंवा विना अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे। 93व्या घटना दुरुस्ती कायदा 2005 मध्ये ही तरतूद जोडण्यात आली। कलम 15(6) राज्याला खालील गोष्टी करण्यापासून रोखले जात नाही। 1. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी कोणतीही विशेष तरतूद आणि 2. खासगी शैक्षणिक संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अशा घटकांसाठी 10% जागा राखीव ठेवण्याची तरतूद, मग ती राज्याची अनुदानित असो वा विना अनुदानित। ही तरतूद 103वी दुरुस्ती कायदा 2019 द्वारे जोडली गेली आहे। इतर मागासवर्गांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण। मागेच पाहिल्यानुसार अपवाद 3 मध्ये 2005च्या 13व्या घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आला आहे। या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय शैक्षणिक संस्था प्रवेशासंबंधीचे आरक्षण कायदा 2006 लागू केला। या कायद्यानुसार सर्व केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय उमेदवारांना 27% आरक्षण देण्यात आले। या संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात IIT आणि IIM यांचा समावेश होतो। एप्रिल 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटना दुरुस्ती कायदा आणि इतर मागासवर्ग आरक्षण कायदा या दोन्हींच्या वैधतेला पुष्टी दिली, परंतु न्यायालयाने केंद्र सरकारला कायदा लागू करताना इतर मागासवर्गातील प्रगत घटक अर्थात क्रीमी लेअरला वगळण्याचे निर्देश दिलेले आहेत। काही गटातील व्यक्तींची मुले इतर मागासवर्गाच्या प्रगत घटकात मोडतात, त्यामुळे ते आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाहीत। हे गट आपण पाहूयात। पहिले, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग यांचे अध्यक्ष आणि सदस्य, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि यांसारख्या इतर घटनात्मक पदांवर असणाऱ्या व्यक्ती। दुसरे, अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवेतील गट अ किंवा वर्ग 1 आणि गट ब किंवा वर्ग 2 चे अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका, विमा संस्था, विद्यापीठे इत्यादींमध्ये तसेच खासगी नोकरीमध्ये समतुल्य पदावर असणाऱ्या व्यक्ती। 3. सैन्यात कर्नल आणि त्यापेक्षा उच्च पदावर असलेल्या व्यक्ती, त्याचबरोबर नौदल, हवाई दल आणि निमलष्करी दलात समतुल्य पदावर असणाऱ्या व्यक्ती। 4. डॉक्टर, वकील, अभियंता, कलाकार, लेखक, सल्लागार इत्यादी व्यावसायिक। 5. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग चालवणाऱ्या व्यक्ती। 6. ठराविक मर्यादेपेक्षा जास्त शेतजमिनीचे धारक आणि शहरी भागात मोकळी जमीन किंवा बांधकामाचे मालक असणाऱ्या व्यक्ती। 7. एकूण वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा जास्त असलेल्या किंवा दिलेल्या सूट मर्यादेपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्ती। सन 1993 मध्ये क्रीमी लेअरची तरतूद करण्यात आली तेव्हा त्याची कमाल मर्यादा ₹1 लाख इतकी होती। त्यानंतर ती 2004 मध्ये ₹2.5 लाख, 2008 मध्ये ₹4.5 लाख, 2013 मध्ये ₹6 लाख आणि 2017 मध्ये ₹8 लाखांपर्यंत वाढविण्यात आली। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण वर नमूद केलेल्या चौथ्या अपवादात 2019च्या 103व्या घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आला। या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10% आरक्षण देण्याचा आदेश जारी केला। या आरक्षणाचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या अशा व्यक्तींना मिळू शकतो जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणासंबंधीच्या इतर कोणत्याही विद्यमान योजनांचे लाभार्थी नाहीत। या संदर्भातील पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत। 1. ज्या व्यक्तींच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्याकरता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मानण्यात येईल। उत्पन्नामध्ये पगार, शेती, उद्योगधंदा, व्यवसाय इत्यादी सर्व स्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल। अर्ज करण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाचे उत्पन्न विचारात घेतले जाईल। 2. ज्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारच्या मालमत्तेची मालकी असेल त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मानले जाणार नाही। या बाबतीत कौटुंबिक उत्पन्न मर्यादेची अट विचारात घेतली जाणार नाही। 1. 5 किंवा त्यापेक्षा जास्त एकर क्षेत्रफळाची शेतजमीन। 2.
1000 किंवा त्यापेक्षा जास्त चौरस फूट क्षेत्रफळाची निवासी सदनिका. 3. अधिसूचित नगरपालिकांमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त चौरस यार्ड क्षेत्रफळाचा निवासी भूखंड. 4. अधिसूचित नगरपालिकांव्यतिरिक्त इतर भागात 200 किंवा त्यापेक्षा जास्त चौरस यार्ड क्षेत्रफळाचा निवासी भूखंड. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दर्जा निश्चित करण्यासाठी जमीन किंवा मालमत्ता धारण चाचणी लागू करताना कुटुंबाच्या मालकीची वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या शहरातील मालमत्ता एकत्रितपणे विचारात घेतली जाईल. आणि 4था पात्रता निकष आहे, या उद्देशासाठी कुटुंबामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छित व्यक्ती, त्याचे पालक आणि 18 वर्षाखालील भावंडे तसेच त्या व्यक्तीचा वैवाहिक जोडीदार आणि 18 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांचा समावेश असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यघटनेतील कलम 16 सविस्तरपणे पाहूयात. धन्यवाद.